काळ सरतो पण आठवणी राहतात, काही चांगल्या, काही शिकवणाऱ्या. या वर्षांनीही तेच तर केले. आयुष्य म्हणजे एक प्रवास. या प्रवासात भेटलेल्या सगळ्यांचा आणि अनुभवांचा आपण आदर करायला शिकूया. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंजण्यापेक्षा झिजणे कधीही चांगले. म्हणून या वर्षात जे काही झिजले ते तुम्हाला मजबूत करून गेले. आज मी नमस्कार नाही तर गुड बाय म्हणणार आहे. तुम्हाला नाही हो, या 2025च्या सरत्या वर्षाला. आणि तुमच्यासाठी परत तेच माझं वाक्य. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. 2025 वर्षाने भारतासह संपूर्ण जगाला अनेक अचंबित करणाऱ्या धक्कादायक तर काही अभिमानास्पद घटनांचा अनुभव दिला. श्रद्धास्थानांवरील दुर्घटना, दहशतवादी हल्ले, हवाई आपत्ती यामुळे जनजीवन हादरलं. तर भारतीय लष्कराची यशस्वी प्रत्युत्तर कारवाई, क्रीडा क्षेत्रातील गाजलेली विक्रम यात्रा आणि विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे देशवासियांच्या मनात अभिमानाची भावना दाटून आली. अशा विविध चढ उतारांनी आणि वळणांनी 2025 वर्ष इतिहासात ठसा उमटवत पुढे सरकलं. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने 7 ते 10 मे 2025 दरम्यान ऑपरेशन सिंदूर राबवलं. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे ही कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं. 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच 22 जानेवारी 2025 रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. अमृत स्नानाच्या दिवशी पहाटेपासूनच संगम परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. लाखो भाविक एकाच वेळी स्नानासाठी पुढे सरकत असताना काही मार्गांवर गर्दी अचानक थांबली. मागून येणाऱ्या लोकांना याची कल्पना न आल्याने गोंधळ उडाला आणि काही क्षणांतच चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 30 भाविकांचा मृत्यू तर 60हून अधिक जण जखमी झाले. 12 जून 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबादहून उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर फ्लाईट 171 तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं आणि या भीषण दुर्घटनेत तब्बल 265 प्रवाशांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला आणि काही क्षणांतच ते जमिनीवर आदळलं. 3 जून 2025 हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने अखेर आपले IPL विजेतेपदाचे स्वप्न साकार केलं. अनेक वर्षांच्या अपयशानंतर RCBने पंजाब किंग्सवर अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत पहिल्यांदाच IPL ट्रॉफी उंचावली. 2 नोव्हेंबर 2025 हा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच विश्वचषक जिंकत जागतिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. आता येऊया आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच बीडमध्ये. 2025 मध्ये मान्सूनच्या काळात झालेल्या अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक तालुक्यांत मुसळधार पावसामुळे नाले, ओढे आणि नद्यांना पूर आला. परिणामी शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झालं. आष्टी, केज, गेवराई, माजलगाव आणि पाटोदा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आणि शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर व बाजरी पिके पाण्यात गेली. प्रशासनाकडून मदत कार्य राबवण्यात आले, पंचनामे सुरू करण्यात आले. NDRF व स्थानिक यंत्रणांनीही मदत कार्य केले. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर मग अखेर बीड जिल्ह्यातून रेल्वे 17 सप्टेंबर 2025 रोजी धावली आणि हा क्षण जिल्ह्याच्या विकास इतिहासात मैलाचा दगड ठरला. वर्षानुवर्षे रेल्वेपासून वंचित राहिलेल्या बीडला आता थेट रेल्वे संपर्क मिळाल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी यांच्यात आनंदाचं वातावरण आहे.
रेल्वे सुरू झाल्यामुळे बीडचा मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागांशी दळणवळणाचा मार्ग अधिक सुलभ झालाय. हे वर्ष सरत असतानाच बीड जिल्ह्यात राजकीय उलथापालथही झाली. 40 वर्षांपासून बीड नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या क्षीरसागरांची सत्ता गेली आणि अजितदादा राष्ट्रवादीच्या हाती पालिका आली. आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड पालिकेत चमत्कार घडविला. अंबाजोगाईतही गेली अनेक वर्षे पालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या राजकिशोर मोदी यांना पाय उतार व्हावे लागले. नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाईत चमत्कार घडविला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर गेली वर्षभर बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. विशेष मकोका न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात तब्बल वर्षभरानंतर आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात दोषारोप पत्र निश्चिती करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चलो मुंबईचे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 9 दिवसांच्या मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर सरकारने मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली. यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले आणि त्यांनी याला विरोध केला. परंतु सरकार आपल्या मतावर ठाम राहिलं. शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आणि तसा आदेश काढल्यानंतर बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी महाएल्गार मेळावा घेऊन सरकारला थेट चॅलेंज केलं. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरकारने देऊ नयेत अशी भूमिका त्यांनी मांडली. या मेळाव्याला आमदार धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्रमक होत टीका केली. बीडजवळ नामलगाव फाटा आणि गेवराईजवळील गडीजवळ या वर्षात 3 मोठे अपघात झाले. नामलगाव फाट्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आणि यात 6 जण ठार झाले. तर गाडीजवळ कार डिवायडरवर गेल्याने ती बाजूला करण्यासाठी खाली उतरलेल्या 6 जणांना ट्रकनं उडविलं. या अपघातातही 6 जण ठार झाले. गोडखा राजुरी गावाजवळ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3घांना राज्य परिवहन बसने उडवलं. यात 3घेही ठार झाले. आणि अखेर या वर्षाचा हा शेवटचा दिवस. दिवस सरत राहिले पण काही कडू गोड आठवणी आजही जिवंत आहेत. या वर्षाची ही शेवटची मी दिलेली माहिती. कारण काळजी नसावी, कारण नवीन वर्षाची नवीन उमेद घेऊन आणि नवीन नवीन खबरा घेऊन हा बालाजी तुमच्यासमोर उभा राहणार आहे आणि पुन्हा तुम्हाला हेच ऐकायला मिळणार. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला तर विसरूच नका. तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या माझ्याकडून आणि माझ्या समस्त लोकाशा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.